ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ध्याये श्रीगुरुमानसं मणिमयं पाद्यं सुतीर्थोदकम् अर्घ्यं गन्धसुमाल्यमाचमनकं गङ्गाजलैरर्पितं स्नानं पौरुषरुद्रसूक्तसललै श्वेताम्बरं भूषणं मुक्ताशुक्तिसुवर्णचन्दनमिदं श्वेतं सुपुष्पं वरम् धूपं दीपकमाज्यवर्तिसहितं नैवेद्यकं सुन्दरं भक्ष्यं पञ्चविधं फलं बहुविधं ताम्बूलकं दक्षिणां कर्पूरं सुमनाञ्जलिभ्रमणकं पादाम्बुजे वन्दनं भक्त्या गायननृत्यनादरुचिरं राजोपचारादिकं सर्वमानसकल्पितं सुखनिधे स्वीकृत्य सिद्धेश्वर मच्छोकं जहि बालके कुरुदयात् मामुद्धर ज्ञानता माता त्वं च पिता सखा सुहृदयपि स्वामिं च त्वं मे गुरो क्षन्तव्या सकलापराधनिवः पूजानभिज्ञस्य मे त्रिकालमानसी पूजां गुरोर्भक्त्या पठेत् यः सांगपूजाफलं तस्मै ददाति श्रीगुरुध्रुवम् इति श्रीपरमपूज्य वासुदेवानंद सरस्वती विरचितं मानसपूजा स्तोत्र संपूर्णम्। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 अवधूता अवधूता स्वामी समर्था अवधूता 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 स्वामी समर्था अवधूता 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 श्री गुरुदत्ता अवधूता 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 श्री गुरुदत्ता अवधूता 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 स्वामी समर्था अवधूता 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 स्वामी समर्था अवधूता 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 दत्तात्रेय अवधूता 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 दत्तात्रेय अवधूता 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 स्वामी समर्था अवधूता 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 स्वामी समर्था अवधूता दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ 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 दिगंबरा अवधूता अवधूता दत्तात्रेय अवधूता 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 दत्तात्रेय
अवधूता अवधूता वल्लभाय अवधूता 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 दिगंबरा श्री अवधूता 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 दिगंबरा श्री अवधूता 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 स्वामी समर्था अवधूता 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 स्वामी समर्थ अवधूता 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 दिगंबरा जय दिगंबरा अवधूता अवधूता दिगंबरा जय दिगंबरा अवधूता अवधूता ब्रह्मांड नायक अवधूता 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 ब्रह्मांड नायक अवधूता 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 राजाधिराज अवधूता 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 राजाधिराज अवधूता 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 अनंत कोटी अवधूता 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 अनंत कोटी अवधूता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 स्वामी समर्था अवधूता दिगंबरा दिगंबरा स्वामी समर्थ अवधूता 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 ब्रह्मा विष्णु अवधूता 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 ब्रह्मा विष्णु अवधूता 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 विष्णु महेश्वर अवधूता 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 विष्णु महेश्वर अवधूता 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 त्रिगुणात्मक अवधूता 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 त्रिगुणात्मका अवधूता 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 दत्तात्रेय अवधूता 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 दत्तात्रेय अवधूता भोला दिगंबरा दिगंबरा स्वामी समर्था दिगंबरा 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 स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मुकुंद दत्ता माधव दत्ता केशव दत्ता अवधूता मुकुंद दत्ता माधव दत्ता केशव दत्ता अवधूता नारायण दत्ता अवधूता नारायण दत्ता अवधूता गोविंद दत्ता अवधूता गोविंद दत्ता अवधूता मुकुंद दत्ता माधव दत्ता केशव दत्ता अवधूता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय
भगवान की जय जगदम्बा उदय माझ्या सर्व स्वामी भक्त दत्तभक्त यांना आणि यांचे गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ यांना माझा पहिला नमस्कार. ज्या ठिकाणी हे सुंदर दत्त भागवताचं कार्य चाललेलं आहे त्या अष्टवैकुंठ नैमिषारण्य हनुमानगढीला माझा साष्टांग नमस्कार. जिनके द्वारा ये प्रभावित हो रहा है, जिस तरह से इसकी प्रतिमा पूरी देश में झलक रही है, तो जिस दिशा से हम कार्य कर रहे हैं उस दिशा चैनल के लिए मेरा हार्दिक धन्यवाद. इस दिशा चैनल के लिए मेरे पूरे आशीर्वाद मेरे परम गुरु परमेश्वर गुरु परात्पर गुरु इन तीनों का उनको आशीर्वाद मिले, कृपा हो जाए, ये मेरी मनोकामना. मेरे दाएं तरफ बैठे हैं, मेरे बाएं तरफ बैठे हैं, यह है मेरे पत्नी सुशील विद्या आठले. इस तरफ बैठे हैं, यह है मेरे संगीत प्रेमी मुझे साथ देने वाले श्याम सागर जी. बहुत प्रिय है आपको. वो शाम को ही सागर के तले कुछ गाने गाते हैं. बीच में बैठे हैं हरिभाऊ, बढ़िया मृदंगमणि है. इनके बाजू में बैठे हैं महेश उमेश, वो बढ़िया आपको साथ दे रहे हैं. बीच में घंटा बज रही है, अलग अलग ढंग, कभी पंछी बजते हैं, इनका ये काम है. पीछे बैठे हैं मेरे संदीप गावल, मेरा मानस पुत्र. साथ में आप सर्वजन, मेरे दिशा चैनल के सब कर्मचारी और मेरा पुत्र पीछे बैठा है प्रद्युम्न. आप सभी मेरे स्वामी भक्त और दिशा चैनल पर जो देख रहे हैं उन सबको मेरा अभिवादन प्रणाम. हर एक को जिंदगी में कोई ना कोई दिशा चाहिए और वो दिशा सर्वोत्तम दिशा एक ही है और उसको कहते हैं ईशान्य, नॉर्थ ईस्ट. पूर्व प्राची तो संभवनीय है ही, इसके पश्चात पश्चिम भी बहुत अच्छी है, दक्षिण तो यम की है, और जब प्रगति चाहिए तब उत्तर और नॉर्थ ईस्ट यानी ईशान्य तरफ हमारा मुंह चाहिए. हम ईशान्य कोने में बैठ गए तो समझो हमें दिशा प्राप्त हो गई. मुझे लगता है 21 साल के बाद मेरा आश्रम जो स्वामी समर्थवाड़ी बदलापुर जिला ठाणे महाराष्ट्र में तैयार हुआ, तब से आज तक मैं पहली बार एक दिशा पर चल रहा हूँ, जो दिशा चैनल मुझे एक अलग दिशा दिखा रही है. मुझे लगता है कि मेरी 48 साल की तपस्या ईशान्य, जिस कोने में इच्छा पूर्ति करने वाला भगवान के सिवा कोई नहीं, उस दिशा की तरफ आज 48 साल के बाद और आश्रम समर्थवाड़ी और गुरु पंचायतन तैयार होने के बाद 21 साल के बाद ये दिशा चैनल ने मुझे एक नई दिशा दी है कि जो मैं 45 देश में जाकर अपने गुरु की पूरी संभावना कर रहा हूँ. मेरा गुरु का नाम 45 दिशा में लेकर जाने वाले सिर्फ मेरे जीवन में पहली कुछ हो दिशा तो दिशा चैनल. आपको सब कर्मचारियों को, दिशा चैनल वाले को, सब डायरेक्टर सबको मेरा धन्यवाद और कृपा आशीर्वाद. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
अवधूत केव्हा होते? कृतयुगात होते. श्लोक कसा आहे पहा. कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनंदन द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद श्रीवल्लभ. कृत, द्वापार, त्रेता आणि कलियुग इथपर्यंत दत्तात्रेयांचं संपूर्ण अवतार कार्य आहे. एवढ्या काळात दत्तात्रेयांचे एकूण 21 अवतार झाले. 21 वर्षानंतर मी दत्त भागवत 21 अवतारांचं असतं तुम्हाला वर्णन करतोय. त्यामध्ये लीला विश्वंभर, ज्ञानसागर, देवदेव, सिद्धराज असे अनेक अवतार 16 होऊन गेले. पहिला अवतार मी तुम्हाला ऐकवलाच. अनुसूयाच्या पोटी ते परीक्षा घेण्यापोटी आलेले अयोनी संभव ब्रह्मा विष्णू महेश यांना लहान बाळं केलं. याच्यानंतर पतिव्रतेच्या उद्धारानंतर त्या अनुसूयेला खरंच योनी संभवातनं 3 बाळं झाली. तिघांनी अवतार घेतले. हा जन्मकाळ झाला. आणि तो सगळा कृतयुगापासून आत्तापर्यंत मी तुम्हाला प्रत्येक युगातलं कार्य प्रत्येकाचं सांगत आलो आहे. असंच त्याच अनुसूयेच्या घरात, त्याच आश्रमात सुंदर या वेळेला अचानक दत्तात्रेयांचं आणि अनुसूयेचं बोलणं चाललेलं होतं. कारण दत्तात्रेय परत आले. ते नैमिषारण्यातून दत्तात्रेय परत घरी आले. ते म्हणले त्या आईला की मी दरवर्षी येत जाईन परत. नैमिषारण्यातला सुंदर प्रवास करून आज जसा आपण केला जळगावला, वेगवेगळ्या ठिकाणी आज आपण वेगळंच काहीतरी पाहिलं. आपल्याला खूप सुंदर मंदिर पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी मांडव्य ऋषींची आणि रामाची गाठ पडली त्यावेळेपासूनचा असलेला वृक्ष, त्या वृक्षाखाली आपण केवढी शांत ओमचा जप केला. असंच नैमिषारण्यातनं दत्तात्रेय ज्या वेळेला घरी गेले तेव्हा ते अनुसूयाशी बोलत होते. अनुसूयाने दत्तात्रेयांचं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर बोलता बोलता अनुसूया म्हणली, मला काही प्रश्न पडले, सांगशील का रे? अनुसूयेने सांगितलं आणि दत्तात्रेयांनी उत्तर खूप छान दिलं. अनुसूया म्हणली की अरे ते पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी, हे काय प्रकार आहे? असं म्हणल्यानंतर ब्रह्मांडाबद्दल दत्तात्रेय बोलू लागले. ते बोलताना, माते, ह्या विश्वामध्ये सूर्य आहे, चंद्र आहे आणि गुरु, शुक्र, शनी सगळे ग्रह आहेत. पंचमहाभूतांची ही एक किमया आहे. या ब्रह्मांडामध्ये अशा अनेक ग्रह आहेत, अनेक सूर्य आहेत. मला एक तुला सांगायचे माते, तू कधी पाहिलंस का की यांनी आपला नियम सोडलाय का? सूर्याने त्याच्या विशिष्ट वेळेत जे कार्य करायचं तो नियम सोडला का? तो सकाळी प्रातःकाळी उगवतो, संध्याकाळी मावळतो. चंद्राने त्याच्या कला सोडल्या का? तो प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत फुलत जातो, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कमी कमी होत जातो. माते, या गुरुनी, या पृथ्वीने, या सूर्याभोवती फिरणं सोडलंय का? पृथ्वी 24 तासात बरोबर फिरते. कधी एक कलाक कमी केला नाही, 1 मिनिट कधी वाढवलं नाही. मग ते काय गंमत आहे? एका सूर्याच्या, एका चंद्राच्या आज्ञेवर हे सगळे ग्रह आपली सीमा, कक्षा, अंतर न सोडता प्रामाणिकपणे व्यवस्थित नियमात आणि शिस्तीने प्रदक्षिणा पूर्ण करतायत, स्वतःभोवती आणि सूर्याभोवती. उलट माते, मला असं वाटतं की ह्या मी मनुष्य भूलोकावर आल्यानंतर इथं असं का करतात? हे नियम का पाळत नाहीत? हे शिस्त का पाळत नाहीत? सांगितलं तर ऐकत का नाही? आमच्या ब्रह्मदेवानी बुद्धी देताना सगळ्यांना सारखीच दिली, कुठंच कमी केलेलं नाही आहे. रजोगुण व्यवस्थित दिलेला आहे. मला हे कळत नाही माते की शिवानं कोणतीच शक्ती मागपुढे ठेवलेली नाही. भरपूर शक्ती दिलेली आहे, अनेक प्रकारची सिद्ध शक्ती दिलेली आहे. विष्णूंनी कुठंच पालनपोषणात काही कमतरता केलेली नाही आहे.
मग जर विश्व हे ब्रह्मांड आहे आणि या ब्रह्मांडामध्ये सगळे ग्रह आणि सगळे तारे, अगं आकाशगंगा पण बघ, त्या ध्रुवाला सुद्धा आम्ही जी जागा दिली तो ध्रुव सुद्धा जागा सोडत नाहीये, दिलेली जागा अजून जशीच्या तशी. मग या भूलोकावर हे असे लोक का वागतात असा मलाच प्रश्न आहे. आणि यासाठी ब्रह्मदेवानी हा 84 लक्षातल्या शेवटचा हा प्रयोग केला की पिंड तयार करून तरी बघूया. माते इथं वनस्पती आहे भूलोकावर, त्याला शतावरी म्हणतात. ही त्या मुळावर वाढते, हिला स्वतःचं अस्तित्व नसतं. माते तुझ्या गर्भात असंच आमचं बीज वाढलं आणि आम्ही शतायुषी झालो कलियुगासाठी, असं दत्त मातेला सांगतात. वनस्पतीचं नाव शतावरी असावं आणि कलियुगामध्ये आम्ही 100 वर्ष राहावं मनुष्य योनी. आणि ती स्थिती बघ, म्हणजे पिंडी काय आणि ब्रह्मांडी काय, त्यामध्ये सगळे 5 गुण मिसळलेले आहेत. वायू, आप, तेज सगळे, त्याच्यामध्ये 5 उपगुण मिसळलेले आहेत. त्या 5 उपगुणांची जागा सांगितलेली आहे. मुख्य 5 वायू, उप 5 वायू. 1 वायू कर्णात आहे, 1 वायू टाळूत आहे, 1 वायू नासिकेत आहे, 1 वायू कंठात आहे. ह्या सगळ्यांची कार्य वेगवेगळी चाललेली आहेत. एकाला धनंजय म्हणले, एकाला देवदत्त म्हणले, एकाला कुक्कुट म्हणलेलं आहे. असा संवाद सुंदर चाललेला असतो. अनुसूया अशी पाहतच राहत असते दत्तात्रयांकडं. किती गोड सांगतो नाही, साहजिक आहे. आईला आपल्या मुलाकडनं ज्या वेळेला सगळा ज्ञानाचा साठा मिळत असतो त्यावेळेला कुठल्या मातेला असं वाटणार नाही की किती छान मी जन्माला घातलं आहे, काय सुंदर बोलतो आहे, असं वाटणं साहजिक आहे. एवढा सगळा चाललेला असताना सगळ्या शंका निरसन सगळं झालं. मग ते तुला आणखी एक प्रश्न असेल. अनुसूया पटकन म्हणली, बरोबर मनातलं ओळखला लागलंस रे. माझ्या मनातच होतं की पितृऋण म्हणजे काय, गुरुऋण काय असतं, मातेचं ऋण काय असतं रे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, इतकं सुंदर, इतकं सोपं, इतकं साधं आणि सहज दत्तात्रयांनी मातेला ऋण काय असतं ते समजावून सांगितलं. कसं सांगितलं असेल, माते मी तुझा पुत्र आहे. मला बरेच दिवसानंतर पाहिल्यानंतर तुझ्या डोळ्यात जे अश्रू येतात ते ऋण आहेत. आणि माते मी तुझ्याजवळ नसताना मला तुझी आठवण झाली की माझ्या डोळ्यात जे अश्रू येतात ते मातृऋण आहेत. आपल्या दोघांच्याही डोळ्यात ज्या वेळेला अश्रू येतात त्यावेळेला ते पितृऋण आहेत. आणि माते मी तुला सांगितलेलं आहे की तू वडिलांना गुरु कर, आणि तू माझं सगळं ऐकलंस आणि त्याप्रमाणे त्यांना गुरु केलेलं आहेस. त्यामुळं आपल्याबद्दल तुझ्याबद्दल गुरूंच्या डोळ्यात अश्रू येणं हे गुरुऋण आहेत. हीच फक्त परतफेड आहे प्रेमाची. याच्या पलीकडं आपण ऋण फेडूच शकत नाही कुणी कुणाचे. ना गुरुचे शिष्य फेडू शकत नाही, ना मुलगा आईचे फेडू शकत नाही, ना आई मुलाला काही सांगू शकत नाही. आई मुलाला सतत ज्ञान देत राहते. फक्त ती तिच्याकडनं काहीही मागू शकत नाही, मागतही नाही. कुठेही जा बघा, जी माता आपल्या मुलाकडनं काही मागते आहे असं मला दाखवा. काहीच नाही, कधीच माता मागत नाही. अशी छानशी चर्चा चाललेली असते. आणि तेवढ्यात दत्तात्रयांना आठवण येते की आपली वेळ झालेली आहे, आपल्याला आता निघायचं आहे. आणि दत्तात्रय तिथून नैमिषारण्यातनं बाहेर पडून जसे अनुसूयेकडे गेले तसे अनुसूयेकडून निघाले आणि नंदीग्राम, अयोध्या
अयोध्येत सगळं पाहिल्यानंतर असं थोडासा त्यांना असं नकळत असा भास झाला की मी इथं नव्हतो का. आपल्या महाराष्ट्रातल्या रामदासांनी सहजगत्या विचारलेलं आहे, इथे काय उभा श्रीरामा, असं ते विठ्ठलाला म्हणले. ते तसं दत्तात्रेयानं म्हटलं की हा राम मीच होतो का. आणि जेव्हा हे लक्षात येतं त्यावेळी त्या अयोध्येच्या शरयूच्या काठी संध्याकाळची वेळ झालेली असते. शांतपणे संध्यावदन करायला दत्तात्रेय बसतात. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम आग्नये स्वाहा आग्नये इदं नमः प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. संध्याकाळची पृथ्वी आणि सूर्याचा हा सुंदर, याला संमिलन काळ असं म्हणतात. आपल्यासमोर जी ज्योत तयार झाली आहे, या ज्योतीचा रंग आणि मावळत्या सूर्याचा रंग एकच असतो. याला संमिलन. पृथ्वी आणि सूर्य एका विशिष्ट लेवलमध्ये येतात, एका पातळीत येतात आणि आपल्या दृष्टीचा आणि सूर्याचा एकच समान पातळीवर दृष्टादृष्ट होते. त्याला संमिलन काळ असं म्हणतात. यदा सृष्टं जगत्सर्वं तदा लोक पितामह. सूर्याला पितामह म्हणलेलं आहे. यदा सृष्टं जगत्सर्वं तदा लोक पितामह. चतुर्वेद समायुक्तं शाश्वतं धर्ममादिशत्. किं सत्कर्मं किमध्यात्मं यदि विज्ञातुमर्हति. सर्वशास्त्रेषु ग्रन्थेषु प्रमाणं परमं श्रुति. अस्पष्टं च कदा स्पष्टं तत्त्वज्ञानविवेचनम्. अन्यत्र लभ्यते किन्तु प्रमाणं परमं श्रुति. आर्षग्रन्थेषु सर्वेषु श्रुतिप्रामाण्यमेव च. सर्वतस्सारमादद्यात् निजकल्याणहेतवे. शुष्कवादरता केचिन्नान्यदस्ति तिवादिना. सर्वे ते विलयं यान्ति मिथ्याकलहकारिणा. नास्तिका वेदनिन्दकाः पाखण्डा वेददूषकाः. एते सर्वे विनश्यन्ति मिथ्याचारप्रवर्तकः. यज्ञदानतपःकर्म स्वाध्यायनिरतो भवेत्. एष एव हि श्रुत्युक्त सत्यधर्मसनातनः. सत्यधर्मसनातनः सत्यधर्मसनातनः. एष आदेशः एष उपदेशः एतदनुशासनम् एवम् अनुशासितव्यम् एवम् उपासितव्यम्. सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि. ओम शांती शांती शांती. दत्तात्रेयांचं संध्यावंदन सगळं आवरलं. जवळ एक छानसं अप्रतिम अशी जागा होती शरयू नदीवर, अयोध्येच्या काठावर. दत्तात्रेय तिथे विसावले. छान शरयूचं पातळ दिसत होतं. संध्यावंदनाच्या वेळेला काही लोक आंघोळीला येत होते. बऱ्याच लोकांनी दत्तात्रेयांचं दर्शन घेतलं. प्रत्येकाला असं वाटतं की कोणतरी नदीकाठावर असा साधू सत्पुरुष ओळखता येतो. असं दिसला तर साहजिकच अंतर्मन अंतरात्मा एक
आवाज देतो, जा नमस्कार कर. आणि म्हणून आपणही संध्याकाळी कुठं तीर्थक्षेत्री असेल, कुठं नदीकाठावर असू, अशी एखादी व्यक्ती जर यज्ञ वगैरे संकल्प करत असेल तर त्यावेळेला आपण जाऊन त्या ठिकाणी नमस्कार करावा. या सगळ्या त्यांच्या कानावर असे छानसे सूर पडायला लागतात. तुझ कसा पाहू आता, तुझ कसा पाहू आता, तुझ कसा पाहू आता. ज्ञान दे तू नरहरि दत्ता, ज्ञान दे तू स्वामी समर्था, तुझ कसा पाहू आता, तुझ कसा पाहू आता, तुझ कसा पाहू आता. तुझ कसा पाहू आता, तुझ कसा पाहू आता. नरसिंह सरस्वती पण काशीला आलेले आहेत. नरसिंह सरस्वतींनी कृष्ण सरस्वतींकडे 12 वर्ष तपश्चर्या घेतली, सगळा अभ्यास केला. आणि नरसिंह सरस्वती सुद्धा भारत भ्रमणासाठी बाहेर पडलेले आहेत. आणि काळ आहे कलियुगातला. आणि ते एका राजाकडे आलेले असतात. विजय आणि अजय पत्र मागण्यासाठी काही ब्राह्मणांनी अहंकाराने काही गोष्टी केलेल्या असतात. आणि त्याचा समाचार घेण्यासाठी ते त्रिविक्रम भारतीच्या मठात येतात. मी त्रिविक्रम भारती, मी त्रिविक्रम भारती. पाहतो नित्य तव मूर्ती, मी त्रिविक्रम भारती. पाहतो नित्य तव मूर्ती, आज का व्यापली चिंता, आज का व्यापली चिंता. तुझ कसा पाहू आता, तुझ कसा पाहू आता. ज्ञान दे तू स्वामी समर्था, ज्ञान दे तू नरहरि दत्ता, तुझ कसा पाहू. आता तुझ कसा पाहू आता. ज्ञान दे, ज्ञान दे, ज्ञान दे, ज्ञान दे, ज्ञान दे. नरहरि दत्ता, तुझ कसा पाहू आता, तुझ कसा पाहू आता. गुरु विना नसे मज प्रीती, ध्यानी मनी एक गुरु मूर्ती. गुरु विना नसे मज प्रीती, त्यानी मनी एक त्रिमूर्ती. गोप का दाविला भक्ता, गोप का दाविला भक्ता. तुझ कसा पाहू आता, तुझ कसा पाहू आता. ज्ञान दे तू नरहरि दत्ता, ज्ञान दे तू स्वामी समर्था, तुझ कसा पाहू आता, तुझ कसा पाहू आता, तुझ कसा पाहू आता. दत्तात्रेयांची छान अशी लिंक लागते म्हणा, तंद्री लागते, ऐकत असतात. नरसिंह सरस्वती कलियुगामध्ये अशाच पद्धतीने तेच कार्य तसंच्या तसंच करत असतात. तीर्थयात्रा ही चालू असते. हळूहळू अयोध्या दत्तात्रेय सोडतात, पुढे येतात. तिथून ते अयोध्येपासून थोडेसे डाव्या बाजूला वळून
नेपाळ मार्गे गंडकीमध्ये जातात. गंडकी हा असा परिसर आहे, तुम्हाला कधी जायला मिळालं जरूर जा. इथं गंडकेश्वराचं एक सुंदर देऊळ आहे. सध्या त्या ठिकाणी मिलिटरीचा कॅम्प असतो, त्याला कॅन्टोन्मेंटल एरिया असं म्हणतात. पण तुम्ही जा त्या गंडकीमध्ये, तुम्ही नुसतं एक 5 मिनटं फिरा, तुम्हाला सहजगत्या तिथं काही पाषाण मिळतील आणि ते अतिशय काळेभोर तेलकट गोल असे मिळतील. त्यांना आपण शाळीग्राम म्हणतो. याची ही मोठी कथा आहे की हा शाळीग्राम कसा असतो, कसा ओळखावा. त्याला एका बाजूने एक छिद्र असतं, एक कृमी असतो, तो त्यात आत जातो आणि तो स्वतःचं घर करतो आणि त्याच्यामध्ये हिरण्य लपून ठेवतो. तो पाण्यातलं सगळं गोळा करतो, म्हणून तिथं हिरण्यगर्भ नावाचं एक छान गाव आहे. दत्तात्रय गेले आणि काही लोकांना पाहिलं त्यांनी की हे काय करतायत. आधी त्यांना वाटलं की यांना काही राजाने शिक्षा वगैरे दिली का, म्हणून ते दगड फोडत असताना दिसले. मी पण असाच प्रवासात गेलो तो. मला काही लोकांनी विचारले की सर, हे सगळ्या नदीकाठी हे दगड फोडतात आणि यांच्यावर यांचा उदरनिर्वाह चालतो, बारीक बारीक तुकडे करतात, हा काय आहे. अनुसूयेनं पण विचारलं होतं दत्तात्रेयानं. 40 प्रश्न होते ना, त्याच्यामध्ये होतं कर्म म्हणजे काय, सत्कर्म म्हणजे काय, कुकर्म म्हणजे काय, मला सांगशील का रे बेटा. दत्तात्रेयांनी तसंच मला सुचवून सांगितलं आणि मी त्यावेळेला माझ्याबरोबरच्या स्वामी भक्तांना प्रवासात उत्तर दिलं की गेल्या जन्मी या लोकांनी काहीतरी गुन्हा केलेला आहे आणि ज्या वेळेला न्यायाधीश शिक्षा द्यायला गेला त्यावेळेला हे पळून गेले आणि हे पळून गेल्यानंतर हे लपून बसले आणि पूर्व सुकृतातलं राहिलेलं कर्म, ती जी शिक्षा होती खडे फोडायची, ती हे आत्ता भोगतायत या जन्मात. प्रत्येकाच्या पूर्व सुकृतावर तो परत जन्म घेतो आणि पुन्हा तो भोग भोगत असतो. अनुसूयेला दत्तात्रेय असंच सांगत असतील अशी मी तयारी ठेवली आणि माझा दत्त भगवत चालू है. आप इस जन्म में जो कर्म करते हैं उससे उसका हिसाब जो है ये चित्रगुप्त आपले दाय स्कंद में रखता है. आपल्या शरीरात अशी एक जागा आहे, प्रत्येक इंद्रिय आपलं कार्य करत असतं आणि त्याचा पूर्णपणे नोट डाऊन करणं, नोंद करणं हा चित्रगुप्त करत असतो की यानं काय केलं. आणि त्याच्यात जे कर्म तुमच्याकडनं चुकीचं झालेलं आहे त्याचं प्रायश्चित्त तुम्ही जर घेतलं नाही तर ते कर्म तुम्हाला पुढल्या जन्मी पुन्हा जन्म घेऊन भोगावं लागतं. गुरुमार्गामध्ये असंच सांगितलेलं आहे की आम्ही जर सगळ्या ग्रह ताऱ्यांसारखे नियम आणि शिस्त पाळली नाही, आम्ही जर आळस केला, आम्ही जर आमच्या सत्कर्मामध्ये चालढकल केली, आम्ही सांगताना एक आणि करताना एक दुसरं केलं तर हा बाह्य देखावा होतो. आमच्या अंतरामध्ये काय चाललंय आणि आम्ही बाहेर काय करतोय याचा हिशोब हा चित्रगुप्त ठेवत असतो. तुम्ही प्रत्येक गोष्टीत आपलं कर्म काय याच्यावर जर लक्ष ठेवलं, त्याला निरीक्षण म्हणलेलं आहे. गुरुमार्गामध्ये हे सांगितलेलं आहे 22व्या अध्यायात की सखा तू तुझ्या भक्तांना सांग की निरीक्षण आणि अभ्यास केल्याशिवाय कोणतीच पूर्तता होणार नाही. आजच्या काळात आपलं निरीक्षण कमी पडतंय, आपला अभ्यास कमी पडतोय, आपण फार स्पर्धा करतोय अहंकाराशी, आपल्या कर्माशी. हे सगळं आत्ता 13व्या शतकात बिदरच्या राजाच्या राज्यकारभारात एका गावामध्ये जयपत्र मागायला आलेल्या ब्राह्मणांसमोर नरसिंह सरस्वती याप्रमाणे त्रिविक्रम भारती हा विद्वान पंडित होता, या सगळ्यांची चर्चा चालली ती आणि त्यात महाराज सांगत होते. अगदी तसंच दत्तात्रेय पण तेच कार्य करत होते. त्या गंडकीच्या कन्यावर बऱ्याच लोकांना असं सांगत होते आणि त्यांना ते आश्चर्याने बघत होते की हे कसले दगड फोडतायत. त्यांनी जाऊन एकाला विचारलं, काय रे बाबा हे पाषाण का फोडतोस. तो म्हणतो, स्वामी यात सोनं मिळतं
आणि त्याच्यावर माझा उदरनिर्वाह भागतो. दत्तात्रय काहीच बोलत नाही. गंडकेश्वराच्या देवळाच्या बाहेर बसतात. त्यांचं सकाळचं सगळं कार्य विधी सगळं आटोपतात आणि महाराज गंडकेश्वरहून, कारण दत्तात्रेयांना ताबडतोब कळतं की हा काय कर्म करतोय, हा नक्की काय करतोय, काय असेल हो. नरसिंह सरस्वतींनी कलियुगामध्ये 13व्या शतकात आत्ता या गोष्टीचं बरोबर उत्तर दिलं की तुला अहंकार झालाय आणि दुसरी गोष्ट ज्ञानाबद्दलचा तुझ्याकडं असलेला आळस. तसं माणूस काय करतोय हल्ली की जेवढं कमी वेळात जास्त काही मला मिळेल अशा द्रव्यलोभामध्ये लागलेला आहे. त्याला द्रव्यरस असं म्हणतात. कमीत कमी वेळात मला कसं लवकर मिळेल आणि त्याला हे कळत नाही आपल्या आयुष्याचा हिशोब काय, आपण कुठल्या आयुष्यात कोणत्या वेळेला काय मिळवावं हे कळलं पाहिजे. ते मिळणं हे कसं असतं, त्याला एक वेळ आहे ठरलेली, त्याच्या अगोदर मिळत नाही. आणि ज्यावेळेला मिळतो त्यावेळेला ज्ञान आणि बुद्धी याला प्रेरणा देणारा मार्गदर्शक लागतो. तो दिशा दाखवणारा कोणतरी पाहिजे की आता तुला योग्य मिळाले ना तर याचा व्यवस्थित तू सांभाळ कर आणि याचा व्यवस्थित तू काय कर, व्यवहार कर. म्हणून अचानक धन मिळालं, व्यवस्थित तन मिळालं, प्रकृती चांगली मिळाली, प्रकृती सुदृढ असेल, शरीर खलु माध्यम तदनंतर धर्मसाधनम. तुमचं शरीर जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही धर्मसाधना करू नका असा आदेश आहे शास्त्राचा. मनुष्य 60 वयानंतर आपण देवधर्म करू किंवा अशा प्रकारची साधना करू असं म्हणतो, हे कधीच शक्य नाही. त्यावेळेला असं नाही सांगितलेलं. त्यावेळेला सांगितलेलं आहे की तुमचं वय झालं की तुम्ही उत्तरेकडं, उत्तरेच्या दिशेकडं तुमची दिशा ध्येय योग्य संपली असं गृहीत धरून तुम्ही त्या दिशेने त्या मार्गावर तुमची वाटचाल चालू ठेवा. ती मार्गक्रमणा तुम्ही करत राहा. आणि चालता चालता सहस्राधार, नंदनवन असं काही लागेल आणि जिथं तुमचा देह त्या देहामधली शक्ती ती विसर्जन होईल, त्याच्यावरून तो जो देह चालवणार आहे ना तो ज्या वेळेला उतरेल त्यावेळेला तो देह सोडून द्या. स्वयंसमाधी हे सगळं त्या गंडकी किनाऱ्यावर सगळ्या लोकांना सांगून दत्तात्रेय पुढच्या प्रवासाला निघतात. ते तिथून गौड देशी येऊन हळूहळू पुढे येतात आणि त्यांना एका गौड देशामध्ये एका गरीब व्यक्तीने त्यांना सहज विनंती केली, दत्तात्रेय आपण आईकडे चालावं. दत्तात्रेयांना लक्षात येणं आईकडे चालावं म्हणजे काय. ते आले ते बरोबर गंडकेश्वरापासून गंडकी नदीपासून पुढं सरकत गेले, पूर्वेकडं ईशान्येकडे सरकले आणि गौड देश म्हणजे आत्ताचा सिक्कीम, आसाम, शिलाँग हा भाग. आणि महाराज तिथून वळून त्या गृहस्थांनी सांगितल्याप्रमाणे कामाक्षी देवीकडे गेले. देवीचे 52 तुकडे केले ते दक्षराजाच्या वेळेला आणि ते टाकत जे गेले ते त्यातला एक तुकडा योनीचा तो तिथं होता. आणि त्यामुळं कामाक्षीच्या इथं जाऊन स्वामींनी दत्तात्रेयांनी दर्शन घेतलं देवीचं. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. दत्तात्रेय तिथून नमस्कार करून बाहेर येतात. त्यांना बऱ्याचशाच गोष्टी अशा दिसल्या की ज्या त्यांच्या म्हणजे मनात सुद्धा नव्हत्या. त्यांनी सगळं बघितलं
आणि कालाय तस्मै नमः म्हणले. बघा कृतयुगात. आणि महाराज पुढे निघाले आणि बरोबर वैजनाथला आले. वैजनाथहून ते गयेला आले. वैजनाथला काय आहे सांगतो तुम्हाला. वैजनाथ हे असं क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी अनेक वनस्पती आहेत आणि तिथं वैदू नावाचे लोक राहायचे आणि ते त्या वनस्पतींचा अभ्यास करायचे. नेमकं दत्तात्रेयांना चालून चालून थोडेसे पाय दुखत होते आणि म्हणून प्रकृती होती ना, अनुसूचीच्या पोटी जन्म घेतलेला होता, त्यामुळे मनुष्यजीव पाय दुखणं साहजिक आहे. महाराजांच्या उजव्या टाचेच्या वर थोडंसं दुखत होतं आणि नेमकं इकडं बिदरचा राजा हा पूर्वी रजक होता आणि त्या नदीकाठी श्रीपाद शिवालयाने त्याला आशीर्वाद दिला होता, तुझी इच्छा आहे ना राजा व्हायचा, होशील बरं का. आणि त्यावेळेला मी तिथे येईन, तू आठवणीने मला भेट म्हणून सांगितलं. त्या रजकाला स्वामींची आठवण दत्तात्रेयांची व्हावी म्हणून त्याला एक स्फोटक झाला होता. बघा घटनेमध्ये प्रसंगामध्ये जरी काळात अंतर असेल तरी साम्य किती आहे. दत्तात्रेय तिथं होते, चालणं साहजिक आहे. प्रत्येक वेळेला कोणी सिद्ध पुरुष स्वतःच्या सिद्धीचा जास्त उपयोग करत नसतो. सिद्धीच्या मागं लागलेला माणूस सिद्ध पुरुष नसतोच. जो सिद्धी प्राप्त करून तृप्त राहतो आणि त्या सिद्धीचा जनोद्धारासाठी जे दुःखी पीडित आहेत त्यांच्यासाठी जो उपयोग करतो तो खरा साधक. साधकाचं हे कर्तव्य आहे. मी तुम्हालाही सांगतो, तुम्ही एखादी आत्ताच्या कलियुगामध्ये एखादी डिग्री प्राप्त केली असेल तर ती डिग्री तुम्हाला फुकट मिळालेली आहे. तुम्ही म्हणाल कसं आहे, तुम्ही स्वतः 1 रुपयाही कमवलेला नाही आहे, तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी खर्च केलेला आहे आणि तो सगळा फुकट मिळालेला आहे. तुम्ही जर माझ्यासारखं ठरवलं की आपल्याला मिळालेलं ज्ञान आपण पण सगळ्यांना असंच द्यायचं तर तुम्ही पण काय व्हाल पहा. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान तुम्हाला दिलं कोणी, याचा एक अभ्यास करण्याची एक पद्धत आहे. म्हणजे तुम्ही पण साधक व्हाल, तुम्ही सिद्ध व्हाल. कारण ती डिग्री तुम्ही 12 वर्ष मिळवलेली आहे, तुमच्याकडे ती सिद्धता आलेली आहे आणि त्याचा तुम्ही व्यापार करताय पोट भरण्यासाठी. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्हाला या योनीत जन्माला घातलं त्यावेळेला तुमचं पोट भरण्यासाठी आईच्या स्तनात योजना भगवंतानं करून ठेवलेली आहे. त्याची काळजी तुम्ही करायची नाही आहे. तुम्ही काळजी करायची की मी जन्म घेतल्यानंतर मी जे कबूल केलं तर गर्भात असताना की या घाणीतनं मला सोडव, मी तुझं चिंतन करीन. तुम्ही चिंतन केलं पाहिजे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 नरहरी योगेश्वरा नरहरी योगेश्वरा कायावे सुंदरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सगळे त्या जंगलामध्ये त्या वैजनाथाच्या डोंगरावर दत्तात्रेयांना पाहतात. सगळे वैदू लोक एकत्र येतात. त्यांचं एक विशिष्ट वाद्य असतं, तोंडात धरून वाजवायचं. तर ते वाजवत असतात आणि त्या वाजवण्यामध्ये ते खूप छान धून दत्तात्रेयांना ऐकवतात. दत्तात्रेय खुश होतात. ते म्हणतात अरे वा. ते बघत बसतात की ती तोंडात तार असते आणि तो असं ते खेचून वाजवतो आणि मग त्याच्यावर ते एक भजन म्हणतात. ते भजनाचे सूर ऐकतात. संगीत हे दत्तात्रेयांना शिवाला अतिशय अप्रतिम. विष्णू तर असा त्या तंद्रीतच बसलेला असतो की हे असंच चालत राहू दे म्हणून. त्याला नामघोष खूप आवडतो. तो भजनात दंग झालेला असतो. आणि हे ते वैदू करत असताना एक वैदू दत्तात्रेयांना सगळं समजावून सांगत असतो. आणि मग तो रेचकीचा पाला घेतो, एक दगडी पाला घेतो. तो पाला असा चोळतो. त्याचा सुंदर हिरवागार, ती पाला मऊ असतो एकदम, असा फुगीर असतो. त्याला एक असा लांबडा देठ असतो, वर एक छान पिवळं फूल असतं. ते एवढंसं बटन फूल असतं ते. आणि तो पाला घेऊन तो असा चांगला चोळतो आणि दत्तात्रेयांच्या पायावर बघा कुणाचं पुण्य कुठं फळायला येतं.
माझे पुण्य फळावे. आणि काय होते पुण्य माझ्या पदराला, लाभ मला झाला. आणि ते सगळा पाला तो असं चुरगळला आणि तो दत्तात्रेयांच्या पायावर घेऊन चोळला. दुसऱ्या वैद्यूनी दुसरी पाला आणला, त्याचा छान असा लेप केला आणि महाराजांच्या लावला. तो कसला असेल? त्याला बेलासारखी 3 पानं असतात. ते कुठेही कंपाऊंडला मिळतं. तुम्ही कधी शेतावर गेलात कोणाच्या तर तुम्हाला ते सहज मिळतं. तो पाला घेतला आणि तो त्यांनी ठेवला आणि महाराजांना गरम पाण्याने शेकलं. पायाचा ठणका थांबला. अशी सेवा चालू असताना, असं कार्य चालू असताना महाराज असे शांतपणे बघत होते. महाराजांना आश्चर्य वाटत होतं की ही वैजनाथावरची वनस्पतींची कला हे लोक शिकलेत आणि याचा उपयोग माझ्यासाठी होतोय. त्यांनी तथास्तु म्हणले त्यावेळेला. आजही ती आयुर्वेदिक वनस्पती कला अजूनही चालू आहे अव्याहत. आपल्या सगळ्या सिद्धतेचा चांगला उपयोग करावा, चांगल्यासाठी करावा, त्याला सत्कर्म म्हणलेलं आहे. म्हणून रामदासांनी पण म्हणले, सत्कर्म योगे वय घालवावे आणि सर्वामुखी मंगल बोलवावे. असंच दत्त संप्रदायातला प्रवास चालू असताना नरसिंह सरस्वती अष्टविनायकामध्ये हिंडत होते महाराष्ट्रात. त्यावेळी एके ठिकाणी जिथं गेले तिथं सुद्धा हे 4 वाक्य त्यांना सुंदर ऐकायला मिळाली. नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजरे, माथा सेंदूर पाझरे वरीवरे दुर्वांकुराचे तुरे, माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे, गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मुरे. बोला मंगलमूर्ती. असं सगळीकडं दत्त स्वरूप कुणाच्या तरी स्वरूपात प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या त्या सिद्ध व्यक्तीला काय करत असतं? प्रेरणा, ज्ञान, स्वप्न, जागृती, सुषुप्ती असं ज्ञान देत असतं. आजही हे चालू आहे. माझ्यासारख्या या देहाला 1977 नंतर आणि 1987 नंतर कित्येक वेळेला मी याचा स्वानुभव मुंबईसारख्या धावपळीच्या शहरातसुद्धा घेऊ शकलो. कारण मी त्या गोष्टीची शिस्त, त्या गोष्टीचे नियम, त्या गोष्टीची प्रेरणा याची जाणीव मी सतत ठेवली. म्हणून ती मी जाणीव ठेवल्यामुळं काय झालं, मला प्रत्येक वेळेला त्याचा एक व्यवस्थित उत्तर, ॲन्सर मिळत गेलं. त्या उत्तरामध्ये मला कळलं की अरे नाही, हे उत्तर आपल्याला या कामाचं, या कार्याचं आहे. मी बरोबर ते नोंद करून ठेवलं आणि असं नोंद करत करत दत्त सुवास नावाची माझी आयुष्याची डायरी तयार झाली. 36 वर्षाच्या एवढ्या डायऱ्या एकत्र करून मी त्याला मुद्दाम नाव दिलं की याला सगळ्याला काय असेल तर दत्त सुवास. सुवास कुणाचा असावा, कशाचा असावा? तुम्ही सगळे सुवास वेगवेगळा वापरता हल्लीच्या भाषेत. तो काय स्प्रे म्हणतात तो. तुम्ही माझ्याबरोबर या, माझ्याकडे या, आमच्या दत्तात्रेयांच्या गर्भगृहात या, तुम्हाला सुंदर सुवास दिसेल. सिद्ध म्हणी रे नामधारका, सिद्ध म्हणी रे नामधारका, ऐक गुरु चरिता, ऐक गुरु चरिता, ऐक गुरु चरिता, ऐक गुरु चरिता.
वंशोवंशी गुरु भक्तीचा ठेवा तुझसी गुरु कृपेचा वंशोवंशी गुरुभक्तीचा ठेवा तुझसी गुरुभक्तीचा श्रवण करी आता श्रवण करी आता ऐक गुरु चरिता ऐक गुरु चरिता सिद्ध म्हणे रे नामधारका सिद्ध म्हणे रे नामधारका ऐक गुरु चरिता ऐक गुरु चरिता अद्भुत वास्तव रम्य ज्या कथा अद्भुत वास्तव रम्य ज्या कथा अनुभवल्या मी स्वयंसेवता अनुभवल्या मी स्वयंसेवता कथितो तुझ आता कथितो तुझ आता ऐक गुरु चरिता ऐक गुरु चरिता ऐक गुरु चरिता ऐक गुरु चरिता सिद्ध म्हणे रे नाम धारका सिद्ध म्हणे रे नाम धारका ऐक गुरु चरिता ऐक गुरु चरिता अगम्य लीला नरहरी गुरुची सरिता जणुई अमृताची अगम्य लीला नरहरी गुरुची सरिता जणू ही अमृताची शांतवील चित्ता शांतवील चित्ता ऐक गुरु चरिता ऐक गुरु चरिता ऐक गुरु चरिता ऐक गुरु चरिता दत्तात्रेय हे सगळं संगीत ऐकत होते. एक वैशिष्ट्य होतं, ते जिथं जायचे तिथं तो कार्यक्रम चालू असायचा. सगळ्या लोकांना आपोआप वाटायचं की महाराजांना आपण भजन ऐकावं. त्या त्या भागातलं त्या त्या ठिकाणचं संगीत महाराजांना बरोबर ऐकायला मिळायचं. पहिली गोष्ट, दत्तात्रेय ही देवताच मुळी संगीतप्रिय आहे. तिथून ते गयेला निघतात. हे सगळे लोक निरोप देतात त्यांना. महाराज गयेला येतात. गयेला सगळं बघतात, विष्णुपदाचं दर्शन घेतात आणि महाराज तिथून उत्तरेकडं विंध्याचल वगैरे नैऋत्य दिशेला प्रयाण करतात. रामटेकला येतात. हनुमान भेट होते रामटेकला. तिथून ते महाबळेश्वरला येतात. तिथं महाबळेश्वरला सुंदर मोठं रुद्रलिंग आहे. साधारणतः 1000 बाय 1000 जागा असेल एवढं असं रुद्रलिंग आहे. त्या रुद्रलिंगावर महाराज अभिषेक करतात. रुद्राभिषेक होतो महाराजांच्या हस्ते आणि महाराज तिथं आठवण ठेवतात स्वतःची. कसली माहीत आहे? तिथं 5 नद्यांचा उगम आहे. त्या उगमामध्ये कृष्णा आहे आणि त्या कृष्णेच्या काठावरनं महाराज चालत चालत येतात. त्यामुळं आजही महाराष्ट्रात कृष्णेच्या काठावर दत्तात्रेयांची 3 अप्रतिम स्थानं आहेत. नेमके नरसिंह सरस्वतींनी ती स्थानं उगम प्रगट केली. त्याच्यामध्ये एक औदुंबर आहे जिथं महाराज चातुर्मासाला बसले. नरसोबावाडी आहे जिथं महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. गाणगापूर आहे जिथं महाराजांनी आपलं उत्तर आयुष्य घालवलं. 60 ते 80 20 वर्ष महाराजांनी गाणगापूरला कार्य केलं. गाणगापूरला कार्य करताना त्यांनी कसं कार्य केलं असेल तर त्या ठिकाणी जे कोणी येतील
आणि ज्यांना कोणाला बाधा झाली असेल, कुणी काही चुका केल्या असतील, तर नेमकं त्या ठिकाणी महाराजांनी प्रत्येकाला त्यातनं मोकळं करायचं, मुक्त होण्यासाठी एक छानसं एक भजन तयार केलं. आणि मुक्त व्हावया पिशाच रूपे दर्शन जेव्हा घडे, थय थय होतो नाच भूतांचा दत्त गुरूंच्या पुढे. आजही तुम्ही गेलात तिथं गाणगापूरला तरी तुम्हाला अचंब वाटेल की हे असं स्थान कसं काय, किंवा या ठिकाणी असं काय आहे विशेष. तिथे एक भस्म आहे, ते भस्म लावलं की ते लोक तिथं दत्त्या दत्त्या म्हणून ओरडायला लागतात. आज तुम्ही गेला तिथं तर हे तुम्हाला भजन तिथं निश्चितच जाणवेल की अरे असं भजन इथं पाहिजे होतं म्हणायला. पण तुम्हाला सांगतो, स्वामी समर्थवाडी बदलापूर जिल्हा ठाणे या समर्थवाडीच्या इथंसुद्धा तुम्ही जर असे कोण घेऊन आलात तर ते लोक त्यांच्यात जर बाधा असेल तर ते आपोआप असे आरडाओरडा करायला लागतात. मुक्त व्हावया पिशाच रूपे दर्शन जेव्हा घडे, थय थय होतो नाच भूतांचा दत्त गुरूंच्या पुढे, थय थय होतो नाच भूतांचा दत्त गुरूंच्या पुढे. दत्त्या दत्त्या हाक मारती सोडवी आम्हा हीच विनंती, दत्त्या दत्त्या हाक मारती सोडवी आम्हा हीच विनंती. मोठ्यांदा हाक मारतात, तुम्ही बघितलं ना, त्या खांबावरनं ते खाली पडतात, माकडासारखे खांबावरनं वर चढतात, खाली उड्या मारतात. आपण त्यांच्याकडे बघितलं ना, त्यांना जखम नाही, फ्रॅक्चर नाही, काही नाही. दत्त्या दत्त्या हाक मारती सोडवी आम्हा हीच विनंती, आम्हा हीच विनंती सोडवी आम्हा हीच विनंती. मुक्त व्हावया पिशाच रूपे दर्शन जेव्हा घडे, थय थय होतो नाच भूतांचा दत्त गुरूंच्या पुढे, थय थय होतो नाच भूतांचा दत्त गुरूंच्या पुढे. नरसिंह सरस्वती हे गाणगापुरामध्ये या पद्धतीने वास्तव्य करत होते. योगायोगाने आता दत्तात्रेय आपण जे सत्ययुगातले बघतोय त्यांचाही प्रवास असाच चालू होता. ते गयेच्या इथून नमस्कार करून गंगेला या विष्णुपदाला नमस्कार केला, स्वतःलाच पाहिलं आणि तिथून ते पुढे निघाले. हळूहळू त्यांनी संपूर्ण हा भाग जो आहे हा महाराष्ट्रातला सुरू केला. ओंकारेश्वर मध्य प्रदेशामध्ये आले, उज्जैनला आले, उज्जैनच्या पुढून ते वेरूळला आले, वेरूळला घृष्णेश्वरला पाहिलं, पुढं भीमाशंकरकडं आले. भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. महाराष्ट्रात अशी 5 सुंदर ज्योतिर्लिंग आहेत. महाराज ते सगळं पाहत 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 पूर्ण भारत भ्रमण चाललेलं होतं. भीमाशंकरून पुढे ते आले, ते परळी वैजनाथला आले. परल्या वैजनाथंच असा त्याचा उल्लेख आहे 12 ज्योतिर्लिंगामध्ये. तिथून महाराज औंढ्या नागनाथला आले. औंढ्या नागनाथ म्हणजे मी जे सांगितलं ना ते अनुसूया शिखर जे बघा, आता महाराज फिरत फिरत कसे परत आपल्या घरी येतात बघा. औंढ्या नागनाथ हे नांदेड जिल्ह्यात आहे, तिथून माहूरगड जवळच आहे आणि तिथंच अनुसूया शिखर आहे. महाराज औंढ्या नागनाथावरून तिथून जे आले ते सप्तपुरीला आले आणि सप्तपुरीला आल्यानंतर त्यांना आठवण झाली आणि आईकडं ते परत वळले. पुन्हा अनुसूया शिखरावर आले आणि महाराजांना साहजिक आहे त्यांनी सांगितलं होतं की मातृऋण फेडायचे. आईकडे आल्यानंतर खूप आनंद झाला. आनंदामध्ये ते म्हणून गेले, काय म्हणले असतील ऐकायचं आपण. नित्य घ्यावे नाव ज्याचे सद्गुरु तो नर. अनुसूयाला असंच वाटलं सद्गुरु तो की मी ज्याची आठवण काढते आणि तो माझ्यासमोर उभा आहे. तो नर. सद्गुरु तो नर हरी नित्य घ्यावे नाव ज्याचे, नित्य घ्यावे नाव ज्याचे. सद्गुरु तो नर हरी, सद्गुरु तो नर हरी. सद्गुरु तो श्री स्वामी, सद्गुरु तो श्री स्वामी, सद्गुरु तो श्री स्वामी, सद्गुरु तो श्री स्वामी. नाव घेता प्रेम भावे दुःख राही का कुणा, दुःख राही
नाम घेता नाम घेता प्रेम भावे दुःख राही का कुणा दुःख राही का कुणा गुण ठेवी हीच ध्यानी व्यर्थ चिंता कामना व्यर्थ चिंता कामना भक्त जेथे नित्य तेथे भक्त जेथे नित्य तेथे वास ज्याचा अंतई वास ज्याचा अंतई नित्य घ्यावे नाम ज्याचे नित्य घ्यावे नाम ज्याचे सद्गुरु तो नर हरी सद्गुरु तो नर हरी सद्गुरु तो श्री स्वामी सद्गुरु तो श्री स्वामी नित्य घ्यावे नाव ज्याचे नित्य घ्यावे नाव ज्याचे सद्गुरु तो नर हरी सद्गुरु तो नर हरी सद्गुरु तो नर हरी सद्गुरु तो नर हरी. दत्तात्रेय आश्रमात प्रवेश करतात. अनुसूया झप 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 पावलं टाकते. पण नेमके आत्रीशी संध्यावंदनासाठी नदीवर आंघोळीला गेले असतात. पहा किती सुंदर वेळ आहे. आणि छान प्रातःकाळ होऊन 1-2 तास झालेला असा सूर्य उगवून 8:30-9चा वेळ असतो. दत्तात्रेय आश्रमात प्रवेश करतात. आई समोर जाते. अरे कालपासून मला तुझी आठवण येते रे असं म्हणते. आणि दत्तात्रेय मातेला वंदन करतात, नमस्कार करतात. पाठोपाठ आतऋषी येतात. आतऋषी स्नान करून आलेले असतात. आतऋषी नैऋत्य कोपऱ्यामध्ये आश्रमात बसतात. ठरल्याप्रमाणे ते गुरु आहेत. मुलानं सांगितल्याप्रमाणे दत्तात्रेयाने सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा अनुसूया त्यांचं पाद्यपूजा करते, त्यांचं स्तवन करते. तोपर्यंत गूळ आणि पाणी ही दत्तात्रेयांना देते. दत्तात्रेय हातपाय धुवून गूळ आणि पाणी सेवन करतात. आणि छान वेळ असते. दासीनं सांगते स्वयंपाकाला लागा. त्याला थोडंसं गूळ पाणी गुळाचा खडा पाणी देते आणि म्हणते माझा एक प्रश्न राहिला रे. त्या आईचं एक कुठल्याही आईचं बघा, मुलगा आला की नाही की त्याला थोडंसं बघायचं आणि बाकी आपलंच सुरू करायचं. हां, आयांचं काम असतं. तिनं तळल्याप्रमाणे विचारायला सुरुवात केली. अरे तो यदू कोण होता? मला जरा सांगशील का यदूचं काही? आता जरा तुम्हाला इंटरेस्ट येईल जरा, कारण गोष्ट सुरू झाली ना. आपली लेवल एवढीच आहे की गोष्ट ऐकायची बस. ती भक्तिमार्ग, अध्यात्मन, तत्त्वज्ञान आणि फिलॉसॉफी आणि इकडं गेले, भ्रमण केलं, या तीर्थावर गेले, त्या तीर्थावर झाले, हो का, याचं काही मत. आता बघा ना, परिक्रमा करताना तुम्ही हिंडत होतात, तुमचं लक्ष आज एकादशीचं खिचडीकडंच होतं. तसं नाही, दत्त भागवतात खिचडी पण नैवेद्याला असते, सांगतो मी. तसं त्या ठिकाणी दत्त महाराज बसले. ते म्हटल्यानंतर आई काय विचारणार, तो यदू कोण होता ते मला सांग. दत्तात्रेय असे आवाकच होतात. एकदम आईला काय झालं असं, तुला यदूची कुठनं आठवण आली? नाही रे, हेच बोलता बोलता बोलले की यदू नावाचा राजा होता आणि फार त्याच्यावर कृपा झाली. काय झालं नक्की? दत्तात्रेय म्हणतात सत्ययुगामध्ये आत्ताच्या, म्हणजे तेही कृतयुगातच असतात दत्तात्रेय. ते म्हणतात या अगोदर एक अवधूत नावाचा अवतूर, अवधूत, अवनीमधून आलेला दूत, आकाशातून उतरलेला अवधूत. आणखी काय उत्तर यायचं? ज्याला अवधी नाही आहे, हाक मारल्या मारल्या जो येतो. हां, तुम्ही हाक मारल्या मारल्या ओ पण नाही देत. ज्यांनी हाक मारल्या मारल्या ओ दिलेली आहे तो अवधूत. ती कशी मारलेली आहे तर अवधी न लावता तनासहित, म्हणजे शरीरासहित. त म्हणजे तन, अवधी ज्याच्या शरीरात राहू शकत नाही, तो पटकन येतो, तो अवधूत. तुम्ही एक सोपी अध्यात्माची किंवा भक्तिमार्गातली एक फक्त माझी या दत्त भागवतामध्ये इच्छा आहे की तुम्ही ऐकायची, की तुम्हाला कोणीही हाक मारली किंवा एखादी काम किंवा सेवा सांगितली तर तुम्ही पटकन ती अंमलात आणली पाहिजे, हो म्हणलं पाहिजे. अवधी लागता कामाने इतक्या लवकर हो म्हणलं पाहिजे, तो अवधूत. तर अशा अवधूतांनी
यदूच्या सेवेला बघून यदूवर प्रसन्न झाले. हा कोण होता? तर एक नहुष नावाचा राजा होता आणि त्या नहुष राजाला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं ययाती. मजेशीर आहे गोष्ट फार. आपण जरा थोडंसं ययातीपासून दूर गेलो किंवा ययातीच्या आयुष्यात बघितलं तर तुम्हाला ऐकून माहीत असेल ययाती देवयानी. देवयानी म्हणलं की तुम्हाला कच आठवत असेल. कच म्हणलं की देवलोक कसे उपासनेत खंड पाडतात ते लक्षात आलं असेल. शुक्राचार्य लागलीच ध्यानात गेली. शुक्राचार्याची झारी, ते शुक्राचार्याकडे संजीवनी मंत्र होता वगैरे, ही मोठी कथा आहे. रसभरीत वर्णन आहे भागवतामध्ये. आणि मग ते शुक्राचार्य हे राक्षसांकडनं लढाई करत असतात आणि मग तो संजीवन मंत्र घेण्यासाठी कच आलेला असतो. त्या कचाच्या प्रेमात पडणारी ही गुरुची मुलगी देवयानी. आणि कच तिला स्पष्ट सांगतो सगळं झाल्यानंतर की उगीच तू वेडेपणा करू नकोस, तू गुरुकन्या आहेस आणि गुरुकन्याशी मी असा विवाह वगैरे असं प्रेम वगैरे मी करणार नाही, मला हे शोभत नाही. त्यावेळेला पटकन ती शाप देते. तो शाप दिल्यानंतर कचसुद्धा देवांकडचा असतो. तो लागलीच दुसरा शाप देतो की ब्राह्मण कोणी तुझ्याशी लग्न करणार नाही. आणि त्यामुळे ही देवयानी ययातीच्या गळ्यात पडते. अशी कथा आहे. हा ययातीचा मुलगा यदू. आणि हा यदू मात्र दत्तात्रेयांची खूप उपासना करत असतो, म्हणून दत्तात्रेय त्याच्यावर प्रसन्न होतात. ही इथपर्यंत कथा आहे. आणि असेच प्रसन्न झाले तसे ते ताबडतोब त्याच काळात एक सहस्रार्जुन म्हणून क्षत्रिय राजा होता, त्याच्यावरही प्रसन्न झाले. त्यांनी अनंत भक्ती केली, खूप छान सेवा केली, म्हणून सहस्रार्जुनावर सुद्धा प्रसन्न झाले. योगायोग असा झाला की सहस्रार्जुनाचा अहंकार सुरू झाला त्याला मिळालेल्या गुरुसेवेचा. कधीकधी काय होतं की सर काय म्हणतो, दत्तात्रेय जास्त जवळ आले किंवा अशी एखादी गुरु शक्ती आपल्याजवळ जास्त वावरावी लागली की आपल्याला असं वाटतं की आपल्याला खूप काही आता प्राप्त झालेलं आहे. आणि त्याचा अहंकार होतो की आम्ही गुरुजवळ आहोत, आम्ही गुरुचे खास स्टेनलेस स्टील गोल्डन वगैरे चमचे वगैरे वगैरे वगैरे. आता हे व्यवहारात तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा चालतं. आणि कोणतरी गपचूप बातमी कोणाबद्दल तरी राजकारण करण्यासाठी, कोणाला तरी काढून टाकण्यासाठी आपल्या साहेबाला सांगतात. साहेबही त्या पात्रतेचा नसला तर कान हलके म्हणून तो चांगल्याचं नुकसान करतो आणि नुकसानाचं चांगलं करतो, असं उलटं सुलटं करून ठेवतो. शेवटी हे कर्म असतं. तसं या ठिकाणी हे सहस्रार्जुनाला अहंकार झाला आणि त्या अहंकाराच्या नादात तो विसरला. आणि मग त्याच्या राज्यातले इतर जे उपटसुंभ होते ते सगळे माजले, ते प्रचंड गोंधळ घालायला लागले. सगळं तेच आहे. त्यावेळेला जसा अतिरेक केला आणि सहस्रार्जुनाला ते कंट्रोल झालं नाही, तसं आत्तासुद्धा झालं बघा. राजकारणात सुद्धा आत्ता आपल्या देशात तेच झालं. 77ला ते झालं, पुन्हा आत्ता झालं. याला कारण काय होतं, त्या सहस्रार्जुनाचे ते सगळे जे हस्तक होते ते त्या ठिकाणी त्याच्या भागात फार मदोन्मत्त झाले आणि फार त्यांनी अतिरेक सुरू केला. म्हणल्यानंतर ही बातमी नारायण आली की नारद आले. नारदांनी सहस्रार्जुनाकडे सगळे बघितलं आणि सहस्रार्जुनाला सहज म्हणाले, राजा, हे तुझ्या राज्यात जे चाललेलं आहे तुझं लक्ष नाही आहे. तुझे सगळे विभागलेले जे राज्य आहेत आणि त्याच्यातले जे सरदार आहेत, म्हणजे मुख्य जे मंत्री आहेत, ते आपल्या आपल्या मताने वागायला लागलेत. वाटेल तसा स्वैराचार चालला आहे. हे बरोबर नाही आहे आणि यामुळं जनतेचे हाल होत आहेत. सगळी जनता आमच्या देवादिदेव विष्णूला हाक मारते आहे. काय करायचं? सहस्रार्जुनानं सुद्धा नकळत कानाडोळा केला आणि व्हायचा तो प्रयोग झाला. नारायण. नारदाने जाऊन विष्णू लोकात गेला आणि लक्ष्मीला म्हणला की मला जरा विष्णूशी बोलायचं आहे. विष्णूनी झोप संपल्यानंतर विचारलं, अरे वा, आज काय येणं झालं? ठरल्याप्रमाणे विष्णूनी विचारल्यानंतर नारद म्हणले, देवा, तुम्हाला आता अवतार घ्यायचा आहे. हां? अरे मला काही गप्प बसून देतो का नाही? नाही, काही इलाजच नाही म्हणे. तुम्हाला अवतार घ्यायचा म्हणजे घ्यायचा आहे.
हे सगळं तुमच्या लक्षात नाही आहे कुठं चाललं आहे. हे अनुसूयेकडं दत्तात्रय आलेत. अनुसूयेने विचारले यदू कोण, सहस्रार्जुन कोण, त्याचं उत्तर चाललं आहे. आईची प्रश्नोत्तरं संपलेली नसतात. माझ्याकडं सुद्धा आया येतात काही काही, प्रश्न संपतच नाहीत त्यांचे, एक संपला की दुसरा. म्हणजे पहिल्यांदा ती विचारती तुम्ही माझं म्हणताय तर माझी तब्येत अशी अशी आहे, पण आणखी एक विचारू का, की मी आपला भोळ्याप्रमाणे हां विचारा. नाही माझा मुलगा ना. म्हणलं कुठं आहे तो. नाही तो इथं नसतो. म्हणलं किती लहान आहे. लहान कसला हो, मोठा आहे की. म्हणलं हो का. नाही तर लहान असतं तर म्हणलं आणला असतं तर मी बघितलं असतं काय आहे काही नाही. नाही म्हणजे मोठा आहे. म्हटलं मोठा म्हणजे किती आहे, शाळेत जातो का कॉलेज. नाही नाही लग्न झालेलं आहे. म्हणलं मग आता काय. नाही हो त्याचं कसं आहे म्हणजे त्याचा एक म्हणजे त्याचा प्रॉब्लेम असा होता. म्हणलं हे बघा बाई, मुलाचं लग्न झालं आहे, त्याचं काय करायचं काय नाही हे आता त्याची बायको बघेल. मला वाटतं तुम्ही काही लक्ष न घातलेलं बरं. आणि तुम्ही हा प्रश्न मला विचारू नका. मला पेशंट समोर लागतो, मी इंजेक्शन मारतो. पेशंट घेऊन या, आपण इंजेक्शन देऊ. तसं यदूच्या बाबतीत विचारलं, सहस्रार्जुनाच्या बाबतीत विचारलं. पुढचा प्रश्न अनुसूयेचा सुरूच झाला. त्याच्या आतच दत्तात्रयांनी ओळखलं आणि ते सांगायला लागले. नारद हे सगळं व्यवस्थित अवलोकन करत होते. नारदांनी हे सगळं विष्णूला सांगितलं. हा जो वृत्तांत घडला की तुझं स्वरूप खाली आहे, तीर्थयात्रा करतायत, आईला भेटायला गेलेले आहे आणि त्यांना ती आई विचारते तर ते मी सगळं तुला सांगतोय, तू बघ काय करायचं ते. आणि तू पहिली कृपा केली आहेस अवधूताच्या कार्यामध्ये, ते यदूवर पण केली आहेस, सहस्रार्जुनावर पण केली आहेस. यदून असा तमाशा मांडला का नाही की नाही. त्याचं राज्य किती छान चाललं आहे. मग सहस्रार्जुन असं का करतोय. अच्छा असं म्हणतोयस, ठीक आहे. म्हणजे तेवढ्यात त्या अनुसूयाच्या शिखराच्या शेजारीच एक शिखर आहे. ते तुम्ही नेहमी जाता बघा. तुम्ही ज्यांची कुळस्वामी आहे ती, तिथे रेणुका माता आणि जमदग्नी यांचा आश्रम होता. नारदांनी सांगितलं इकडं जसा जन्म घेतलात ना तसा तिथं घ्या आता. विष्णू म्हणले वा, जागा पण अगदी शोधून काढतोयस. नाही जवळच आहे, म्हणजे तुम्हाला त्रास व्हायला नको ना. असं जेवढ्या पद्धतीने असं सांगता येईल ना तेवढं गोड बोलून सांगितलं. हरकत नाही म्हणले. जमदग्नींची उपासना चालली ती, तपश्चर्या चालली ती. जमदग्नींच्या आश्रमामध्ये रेणुका होती. बराचसाच मोठा इतिहास आहे. सहस्रार्जुन तिथं जातो, त्यांना त्रास देतो, कामधेनू गाय मागतो वगैरे वगैरे. योगायोग असा होतो की त्यांना पुत्र नसतो आणि नारद येऊन माहूरगडावर जमदग्नींना रेणुकेला सांगतात की तुम्हाला पुत्र प्राप्तीचा योग आहे. ते दोघंही म्हणतात काय. हो, विष्णूंनी ठरवलं आहे की तुमच्याकडं यायचं म्हणून. हरकत नाही म्हणे. दोघंही उपासनेला लागतात. संसार असतो. दोघंही विचार करतात वा 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 वा. नारदांची छान पाद्यपूजा करतात. अहो पलीकडं आश्रम काही निकडं, सगळीकडं त्यावेळेला संस्कार संस्कृती तशीच होती. जमदग्नींच्या आश्रमात सुद्धा गाय होती. छान पाद्यपूजा गायींची झाली, नारदांची झाली. नारदांना भोजनाला आमंत्रण दिलं. म्हणता म्हणता दिवस गेले रेणुकेला आणि विष्णूंनी छान जन्म घेतला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं परशुराम. परशुराम थोडा मोठा झाला, आश्रमात तयार झाला आणि त्याला जमदग्नींनी शंकराकडे पाठवलं. कैलासावर आल्यानंतर शंकराने त्याला बघताच ताबडतोब म्हणलं अरे वा वा वा, छान छान छान. परशुराम म्हणला मला तुम्ही ओळखलं. हां, अरे मी ज्याची आराधना करतो त्यांनीच तुझा अवतार घ्यायला लावला. मी तुला आज राम म्हणणार नाही, मग माझा परशु मी तुला देतो आणि जो सहस्रार्जुनाने धुमाकूळ घातलाय ना त्याचा पहिल्यांदा बंदोबस्त कर. परशु तो घेतो आणि तिथून त्याचं नाव परशुराम पडतं. पहिल्यांदा त्याचं नाव राम असतं आणि महापरशुराम सगळ्या जिथे इथं उत्मात चाललाय सरदारांचा तिथं तिथं निपात करत करत लढाई एकटा करत 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 तो सहस्रार्जुनापाशी येतो. सहस्रार्जुनाला लढाईमध्ये तो बऱ्याच ठिकाणी हतबल करतो. पण होतं कसं, अवधूताने
सहस्रार्जुनाला एक कवच दिलेलं असतं आणि ते सांगतात कुठल्याही शस्त्राचा तुझ्यावर परिणाम होणार नाही. आता झालं कसं, विष्णूंचंच औषध विष्णूंना लागू पडलं. आणि त्यामुळं प्रश्न पडल्यानंतर म्हणजे देवच देवांच्या कार्यात अडथळा आणायला लागले. तुमची उपासना जी चालू असते ना, साधना जी चालू असते, साधक जे करत असतो त्यामध्ये बघा हे असंच होतं. तुम्हाला असं वाटतं, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा तुमच्याशी जरा संबंध लावला तर तुम्हाला ताबडतोब कळेल की आपल्या सत्कर्मामध्ये उच्च कार्यात विघ्न काय येतं. एखादी व्यक्ती माझ्याकडे येते, सर मी एक काम करायला गेलो ना ते पूर्ण होतच नाही. त्याला कारण ते असतं, तुमची उपासना असते पण ती उपासना खंडित करायचं काम हे देवलोक करत असतात की जेणेकरून तुमचं काम होऊ नये. आणि तुम्ही जर त्याचा नाच सोडलात आणि उलटं काही करायला लागलात की संपलं, कार्य तुमचं संपुष्टातच आलं. म्हणून आपली उपासना सतत चालू ठेवायची. सत्याला आपण जागृत राहायचं. सत्य कधीही विनाशी नाही आहे, ते अविनाशी आहे. सतत सत्याला धरायचं. मी बघा सतत सत्याची पाठराखण केली, मला लागलीच ते म्हणले भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजपर्यंत कार्य करताना हे असंच चालतं. सहस्रार्जुनाला हा वर असल्या कारणानं कितीही केलं तरी परशुराम शेवटी दमला. हे असं का होते म्हणला, म्हणून तो परत शिवाकडे आला. परशुराम शिवाकडे, तू परशु दिलेस त्याचा काही उपयोग नाही. शिव म्हणले अरे असं कसं होईल. हो म्हणे, तर काय सहस्रार्जुन, मी किती त्याच्यावर शस्त्र पाठवली, काही उपयोग होईना, सगळी शस्त्र परत येत आहेत. अरे अच्छा, असं कसं होईल. परशुरामाबरोबर शिव स्वतः आले युद्धभूमीवर. बघा, अवधूतांनी दिलेला आशीर्वाद, केलेली उपासना यदुनी सहस्रार्जुनाला किती उपयोगी पडली. सहस्रार्जुनाच्याकडे साक्षात शिव आले रणांगणावर आणि शिवानी उपदेश केलेला आहे सहस्रार्जुनाला. अप्रतिम उपदेश केला. सहस्रार्जुना, तुला जो आशीर्वाद दिलाय त्यांना मी माझे गुरु मानतो. देयता मज ज्ञान दत्ता, देयता मज ज्ञान. त्यामुळं सहस्रार्जुन शिवाकडनं ऐकत असतो. शिव सांगतो की अरे तुला विष्णूंनी अवधूत ज्या वेळेला त्यांचं अवतार होता त्यावेळेला तुला हे कवच दिलेलं आहे. मला सांग तुला काय कमी आहे रे. अवधूताने तुला कशात कमी केलं. काहीच नाही ना. तुला सगळं मिळालेलं आहे. राज्य मिळालं, संपदा मिळाली, संपत्ती आहे, मुलं बाळं आहेत, सहस्र हाताने तू लढाई केल्यास, सगळं जिंकलंस. आता खरं तू तुझ्या आयुष्याचा वेळ सगळं उपभोगलेस, तर हा वेळ कशाला दे. देयता मज ते ज्ञान शिव देतात. देयता. आणि तिथं दत्तात्रय आईला सांगत असतात, देयता मज ज्ञान दत्ता, देयता मज ज्ञान. देयता मज ज्ञान दत्ता, देयता मज ज्ञान. अजुनी भेटला मज नच कोणी, अजुनी भेटला, अजुनी भेटला मज नच कोणी. सांगण्यास तव चरित कहाणी, सांगण्यास तव चरित कहाणी. अनुसया म्हणते भेटला मज नच कोणी, सांगण्यास तव चरित कहाणी. जवळी असता भाग्य निधान, जवळी 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 असता भाग्य निधान. दत्ता देयता मज ज्ञान, दत्ता देयता मज ज्ञान, दत्ता देयता
आता विनंती श्री गुरुनाथा स्वामीनाथा, आता विनंती श्री गुरुनाथा, आता विनंती श्री गुरुनाथा, पूर्ण करी मम जीवन यात्रा, पूर्ण करी मम इकडं सहस्रार्जुन शिवाला म्हणायला लागला आता की खरंच तू म्हणतोय असं मला सगळं सुख प्राप्त झालेलं आहे. आता माझी जीवन यात्रा मला दिशा दे. यु नो दिशा. गुरुनाथा, गुरुनाथा नाथा, पूर्ण करी मम जीवन यात्रा, पूर्ण करी मम जीवन यात्रा, देई तव पायी मज स्थान, देई तव पाये मज स्थान, देई तव पायी मज स्थान, देई देई तव पाये मज स्थान, दत्ता देई आता मज ज्ञान, दत्ता देई आता मज ज्ञान, देई आता मज ज्ञान, दत्ता देई आता मज ज्ञान, देई आता मज ज्ञान, देई आता मज ज्ञान. सहस्रार्जुन शिवाला असं म्हणत होतो. इकडं अनसूया आश्रमात दत्तांसमोर बघा 2 पडदे चालू आहेत. मी 2 सीन तुम्हाला दाखवतोय. आणि तिकडं त्रिविक्रम भारती नरसिंह सरस्वतींसमोर बसतायत आणि म्हणतायत मला ज्ञान दे. 3 काळातलं 3 युगातलं 3 ठिकाणी चाललेलं कार्य याला म्हणतात दत्त भागवत. आपलं लक्ष शेवटी दक्षिण दिशेकडे जातं, कारण ती दिशा त्याची आहे. जिथं आपल्याला पोहोचायचं आहे त्याची आपल्याला भीती आहे. पण तोपर्यंत आपलं 3 दिशेकडे लक्ष पाहिजे, उत्तर, पूर्व आणि पश्चिम. आपल्या आयुष्याचं प्रत्येक वेळा आपण उत्तर शोधायला उत्तरेकडे तोंड करून बसलं पाहिजे. आपल्या आयुष्याची प्रगती आणि आपल्या आयुष्याचा सूर्योदय प्रातःकाळ बघायला आपण पूर्वेकडे तोंड करून बसलं पाहिजे. उपासना तशी करावी. उपासना त्या शक्तीची, सातत्याने सेवेची, स्वत्व हरा भजन करा दिगंबरा जय दिगंबरा. अंबरातून जसा एखादा खगगण पक्षी खाली उतरावा आणि आपल्याला प्रेरणा द्यावी तसा हा दिगंबर आहे. अचानक येणारा, अवनीतून येणारा असा हा अवधूत. सहस्रार्जुनाचे डोक्यात लख्ख प्रकाश पडला. देवा, आपल्या आज्ञेप्रमाणे मी आजपासून शस्त्र ठेवलं. त्यांनी शस्त्र खाली ठेवलं आणि शिवा म्हणला, परशुरामा माझं काम झालेलं आहे, पुढचं काम तू बघ. परशुरामाने संपूर्ण निक्षत्रिय पृथ्वी केली, तुम्हाला माहीत आहे. आणि इकडं अनुसूयेचं हे उत्तर मिळालं की यदू काय झालं. आणि अनुसूया पटकन म्हणली, बेटा खूप दमलास, मला छान माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस, आता आपण भोजन करून घे, दुपारची माध्यान्हाची वेळ झालेली आहे. आणि आत्री दिवशी वैश्वदेव करायला बसतात. घरात स्वयंपाक केल्यानंतर पहिल्यांदा अन्नाचा घास जो आहे तो 5 ठिकाणी काढावा. त्यातलं 1 ठिकाण वैश्वदेव आहे. आपल्या घरामध्ये असं छानसं यज्ञकुंड करावं. त्या यज्ञकुंडामध्ये वैश्वदेव करावा. तो वैश्वदेव म्हणजे अग्नी प्रज्वलित करायचा आणि त्याच्यामधून पहिल्यांदा जे अन्न शिजवले, जे कुणाच्या मुखात गेलेलं नाही, अशा अन्नाचे काही भाग त्यामध्ये अर्पण करायचं. आणि तो करताना मंत्र एक असतो, तो मंत्र म्हणायचा असतो,
बाकी काही नाही केलं तर तुम्ही खेड्यापेड्यात आत्ता जरी गेलात भारताच्या कानाकोपऱ्यात, तरी खेड्यापेड्यामध्ये तो मंत्र येत नसला तरी ती स्त्री तिच्या भाकरी किंवा रोट्या स्थापून झाल्या की त्यातला एक तुकडा चुलीत टाकते बघा. त्याला वैश्वदेव म्हणतात. प्रथम अग्नीला तृप्त करणं, इतका हा वैश्वदेव फार महत्त्वाचा आहे. आपण जर आपल्या घरात करून असा प्रयोग केलात तर तुम्हाला त्याचं अप्रतिम असा अनुभव मिळेल. अग्नी शांत होईल. या वैश्वदेवाने घरातल्या कटकटी बंद होतात. या अग्निहोत्राने घरातले वाद संपुष्टात येतात. संवाद सुरू होतो. एकमेकांशी चांगलं कम्युनिकेशन, हितगुज सुरू होतं. प्रत्येकजण आपलं म्हणून आपल्याशी बोलायला लागतं. इतका हा वैश्वदेवाचा आणि अग्निहोत्राचा अप्रतिम अनुभव आहे. सूर्योदयाच्या वेळेला अग्निहोत्र केलं, सूर्याय स्वाहा म्हणलं. माध्यान्हाच्या वेळेला अहम देवा वैश्वनरा अहम भूत्वा असा मंत्र म्हणून ते जर वैश्वदेवाला जर तुम्ही त्या आहुती दिली तर दुपारचा अग्नी डोक्यावरचा त्रास न देता शांत राहतो, प्रसन्न राहतो. संध्याकाळी तुम्ही अग्नये स्वाहा अग्नेदम नम म्हणून पुन्हा आहुती दिली आणि दिवा लावला देवापाशी तर अप्रतिम असं घरामधलं वातावरण सुंदर होतं. साधा उपाय आहे, 1 सेकंदाचा उपाय आहे. काडी पेटीतली काडी काढून फक्त प्रज्वलित करणं एवढेच कष्ट आहेत. तोंडामधून एक शब्द म्हणायचा आहे सकाळी सूर्याय स्वाहा. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता असा दुपारचा श्लोक आहे, तो म्हणायचा. संध्याकाळी अग्नये स्वाहा. साधे साधे उपाय. आता हे म्हणायला आत्ताच किती वेळ लागला बघा, तेवढाच वेळ घ्यायचा. यदू सहस्रार्जुन ही सगळी कथा ऐकून झाल्यानंतर दत्तात्रेय ठरल्याप्रमाणे त्यांची वेळ झाली. जेवण छान झालं, थोडी वामकुक्षी घेतली आणि ताबडतोब दत्तात्रेय नमस्कार करून पुढच्या यात्रेला बाहेर पडले. मजवरी असू द्या कृपा तुझी गुरुदत्ता. मजवरी असू द्या कृपा तुझी गुरुदत्ता. पुरवावी इच्छा माझी स्वामी समर्था. पुरवावी इच्छा माझी स्वामी समर्था. पुरवावी इच्छा माझी स्वामी समर्था. हे दत्तगुरूचे प्रेमळ छायाछत्र. नितवास जयाचा गुप्त रूपे सर्वत्र. हे दत्तगुरूचे प्रेमळ छायाछत्र. नितवास जयाचा सर्वत्र. या पुण्यस्थळी तू साक्षात्कारी होता. या पुण्यस्थळी तू साक्षात्कारी होता. पुरवावी इच्छा माझी स्वामी समर्था. पुरवावी इच्छा माझी नरहरी दत्ता गुरुदत्ता. गुरुदत्ता गुरुदत्ता गुरुदत्ता. अवधूत गुरूंच्या भजनाचा झंकार. अवधूत गुरूच्या भजनाचा झंकार. गुरुदत्त दिगंबर होतो जय जयकार. गुरुदत्त दिगंबर होतो जय जयकार. या प्रसन्न ठाई
या प्रसन्न ठाई, या प्रसन्न ठाई प्रकट रूप तू होता. पुरवावी इच्छा माझी स्वामी समर्था, पुरवावी इच्छा माझी नरहरी दत्ता. गुरुदत्ता 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 गुरुदत्ता. तव आगमनाची लागतसे हुरहुर, तव आगमनाची लागत से हुरहुर. तल्लीन होऊनी तव चरणी अनिवार, तल्लीन होऊनी तव चरणी अनिवार. या पवित्र वेळी संचार तुझा हा होता, या पवित्र वेळी संचार तुझा हा होता. पुरवावी इच्छा माझी नरहरी दत्ता. मजबरी असू द्या तुझी कृपा अवधूता. पुरवावी इच्छा माझी श्री गुरुदत्ता. गुरुदत्ता अवधूता, गुरुदत्ता अवधूता, गुरुदत्ता अवधूता, अवधूता अवधूता गुरुदत्ता. अवधूता गुरुदत्ता अवधूता. दत्तात्रय पाठ वळवणार इतक्या त्या आईला काही राहत नाही. ती म्हणते माझी एक इच्छा आहे रे, तेवढी पूर्ण कर आणि जा. माते, अजून तुझी इच्छा आहे? मी तर तुला अतिऋषींना गुरु कर म्हणलं, ते सगळी तुझी इच्छा पूर्ण करतील. नाही रे, माझी तुझ्याकडून एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? एवढं सगळं छान झालं रे, तू एवढा मोठा झालास, दुर्वास मोठा झाला, तुम्ही सगळं केलं, तीर्थयात्रा करून तू हिंडून आलायस, बरीचशीच तुझी तीर्थयात्रा आता पूर्ण होत आली आहे. माते, तीर्थयात्रा तर पूर्ण होईलच, तुझी इच्छा तरी सांग. काय सांगावं आईने? तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला करता आलं तर करा. माते, माझी इच्छा आहे की तू मला सांगावंस आणि माझ्याकडून ते मी पूर्ण करावं. अनुसूया पटकन सांगते, दत्तात्रेया, तुझ्या समक्ष या आश्रमामध्ये एक मोठी महापूजा व्हावी आणि त्यामध्ये ब्राह्मण भोजन व्हावं अशी माझी इच्छा आहे. दत्तात्रेयांना त्याचं काहीच वाटत नाही. ते म्हणतात तेवढंच ना? हो, पण मला तुला थांबवायचं म्हणजे कष्ट वाटतात रे. नाही नाही माते, असं काही काळजी करू नकोस, जरूर. तुम्हाला सांगतो, त्यावेळेला दत्तात्रेय 3 दिवस राहिले अतिऋषींच्या आश्रमात. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी दत्तात्रेय स्वतः, तुम्ही पाहिलेल्यात अनुसूया शिखर, तिथनं खाली उतरले, आजूबाजूच्या सगळ्या खेडेगावाच्या वस्तीमध्ये सगळ्या ब्राह्मणांची गरज शोधली. दत्तात्रेयांनी कृतयुगामध्ये त्यावेळेला स्वतः ब्राह्मणांना आमंत्रण केलेलं आहे, स्वतः जाऊन. आणि आजही हे चालू आहे. परवा 13व्या शतकात, गेल्या 13व्या शतकात ज्ञानेश्वरांच्या नंतर नरसिंह सरस्वतींनी गावोगावी जाऊन असे ब्राह्मण गोळा करून सहस्र भोजनं घातलेली आहेत. आत्ता अक्कलकोट स्वामींच्या काळात 150 वर्षापूर्वी अशी सहस्र भोजनं झालेली आहेत. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, अक्कलकोटमध्ये, कोल्हापूरमध्ये. आणि आत्ता मी या आत्ताच्या गेल्या दशकामध्ये, 2 दशकामध्ये 3 सहस्र भोजनं घातली. अपरंपार धान्य गोळा झालं.
सगळं आजूबाजूच्या खेड्यातले दत्तात्रेयांच्याबरोबर सगळेजण मागणं पिशव्या भरून घेऊन येत होते आणि अनुसूया शिखर असं दुमदुमून गेलं होतं. जिकडं बघावे तिकडनं छोट्या पायवाटेतनं कोण ना कोणतरी डोक्यावर एक पोतं, थोडंसं धान्य, हातात पिशव्या. कल्पना करा, त्या शिखरावर सगळ्या झाडीतनं सगळे येत होते. काही जणांच्या डोक्यावर शेंगाची पोती होती, शेंगदाण्याची. झाले ते आमचे कपी होते काळ्या तोंडाचे, ते उतरले. दोघा तिघांना त्यांनी दिल्यात चपराक, शेंगाचं पोतं खाली. सगळे मस्त खात बसले. सहज दत्तात्रेयांची दृष्टी गेली, सहज. तेवढ्यात एकाची पिशवी सांडली. एक गाय ते खात होती. तेवढ्यात दुसऱ्याच्या पिशवीतनं असे छानपैकी ड्रायफ्रूट्स पडले. कावळे खाली उतरून ते ड्रायफ्रूट्स उचलत होते. महाराजांना हे सगळं अवाक करून सोडणार वाटलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला हे सगळं करायचं. ब्राह्मण भोजन घालण्याच्या वेळेला काकबळी करावा, गोग्रास द्यावा, वैश्वदेव करावा, 2 वेळचं अग्निहोत्र करावं आणि छतावर काही असं ठेवावं की जेणेकरून हे कपी पक्षी हे सगळे खाऊन जातील. याला ब्राह्मण भोजन म्हणतात. दत्तात्रेयांच्या हे लक्षात आलं. ते तसेच वर आले. आईला साहजिकच आहे ना, मुलगाच. पटकन, माते अगं मी आज असं पाहिलं भिक्षा आणताना. अनुसूया म्हणली हो का? आतृषी म्हणले नाही, मग आपण व्यवस्थित सगळं. त्यांच्याकडे नेहमी काकबळी, गोग्रास, गाई दारातच होत्या, सगळं चालायचं. त्या दिवशी ब्राह्मण भोजनाला सगळ्या गडावरून कानाकोपऱ्यातनं पगड्या घातलेले, छानपैकी धोतर नेसलेले, हे असं उपरणं. त्यावेळेला काही वर दणकं सदरा विदरा काही नव्हता. असे उघड्या अंगाने छान दागिने वगैरे घातलेले. पूर्वी तुम्ही जर सहज बघितलं शतकापूर्वी, हजारो वर्षापूर्वी, तर तुम्हाला असेच देव वगैरे, आपले कृष्ण वगैरे, ते काय असे शर्ट बीट घालत नव्हते. बघा तुम्ही पूर्वीची सगळे मूर्त्या वगैरे. तर त्याप्रमाणे सगळ्या कानाकोपऱ्यातनं सगळे वर येत होते. अप्रतिम सौंदर्य दिसत होतं. एक से एक ब्राह्मण असा सजलेला अनुसूया शिखरावर आला. समोरच्या प्रासादामध्ये सगळे उभे राहिले. आश्चर्य वाटेल तुम्हाला. दास दासी आश्रमातले सगळे सेवेकरी त्या सगळ्या ब्राह्मणांच्या पाद्यपूजेसाठी प्रत्येकाच्या हातात बघण्यासारखा कलश होता. त्याच्यामध्ये काही दासींनी असे नारळ ठेवले, ते पानं ठेवली, ती हातात कलश घेतला होता. आणि त्यांच्या आगमनासाठी असे मस्त काही जणांनी तबक घेतलं होतं. त्यात असे दिवे लागले होते, निरांजनं लागली, ती उदबत्तीचा घमघमाट होता, धूप लागलेला होता. बाजूला सनईवाले होते, सतारी होत्या, सगळ्यांच्या दुमदुमी वाजत होत्या. ढोल नगारे ताशे, सगळ्या ब्राह्मणांचं कौतुक चाललं होतं. आणि दत्तात्रेय, अनुसूया आणि आतृषी या ब्राह्मणांसमोर म्हणत होते, वर्षाव करी प्रेमाचा, वर्षाव करी प्रेमाचा, तू कल्पतरू दत्ता, तू कल्पतरू दत्ता, कल्पतरू दत्ता, वर्षाव करी प्रेमाचा, तू कल्पतरू दत्ता, तू कल्पतरू दत्ता, कल्पतरू दत्ता. भावी सेवा तव चरणाची, भावी सेवा तव चरणाची, एकची इच्छा तव भक्ताची, एकची इच्छा तव भक्ताची, भावी सेवा तव चरणाची, एकची इच्छा तव भक्ताची. तुझ वाचुनी मी जाऊ कुठे रे, तुझ वाचुनी मी जाऊ कुठे रे, कृपावंत दत्ता, कृपावंत दत्ता, दत्ता कल्पतरू
जुनी मज कोण निवारी तारक जगता तूच नरहरी तुझ वाचुनी माझा कोण निवारी तुझ्या विना मी जगू कसे रे तुझ्या विना मी जगू कसे रे परब्रह्म दत्ता परब्रह्म दत्ता वर्षाव अत्रि ऋषी अनुसूया आश्रमात त्या दत्तांच्या बरोबर नाचतात असं म्हणताय तू कल्पतरू दत्ता तू कल्पतरू दत्ता कल्पतरू दत्ता चैतन्याचा तूच उमाळा भक्ता लागी दीनदयाळा चैतन्याचा तूच उमाळा भक्ता लागी दीनदयाळा सोडून छाया कल्पतरूची सोडून छाया कल्पतरूची धुंड कुठे दत्ता धुंड कुठे दत्ता तू कल्पतरू दत्ता कल्पतरू दत्ता वर्षाव करी प्रेमाचा तू कल्पतरू दत्ता तू कल्पतरू दत्ता कल्पतरू कल्पतरू दत्ता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 सगळ्या ब्राह्मणांना पाद्यपूजा करून बोलवलं जातं सगळ्यांच्या पायावर पाणी घालतात नवरा बायको म्हणजे अत्रि ऋषी अनुसूया प्रत्येक ब्राह्मणाची पाद्यपूजा करतात प्रत्येकाला आत बोलवतात आसनावर स्थानापन्न करतात दास दासी सगळे ताटं ठेवतात सगळी संपूर्ण जी ताटं वाढलेली असतात पंचपक्वान्न भरलेली असतात ब्राह्मण छानपैकी वेद पठण करतात छानपैकी एक शांतीपाठ म्हणतात आणि उदबत्त्या लावलेल्या असतात उदबत्तीची घरं अशी लाकडी मोठी असायची छान अशी टुमदार दिसायला छान दिसायची आत्तासारखी एवढी एवढीशी नव्हती उदबत्तीच्या वजनाने पडणारी अशी मोठी होती चांगली त्यावेळचे लोक पुण्यवान होते त्यावेळचे लोक दानशूर होते आत्तासारखे एवढं एवढंसं उदबत्तीचं घर लावत नाहीत ते छान लावत होते मोठी मोठी चांदीची घरं असायची वजनदार असायची आणि असा सगळा सरंजाम संपूर्ण सभामंडपात मंद सुगंध सुटलेला होता सगळ्या ब्राह्मणांची भोजनं झाली तृप्त झाले सगळ्यांच्या हातावर पाणी गरम असायचं हात धुण्यासाठी गरम पाणी सुवासिक गुलाबदाणी छानपैकी वातावरण होतं सगळ्यांना दक्षिणा दिली होती तांबूल ठेवला होता विडा दिला होता प्रत्येक दास दासी सेवक ब्राह्मण भोजनानंतर सगळी तृप्तता केली अप्रतिम वातावरण झालं आणि अनुसूया अत्रि ऋषी आणि सगळे ब्राह्मण बसलेले होते आणि सगळ्यांनी ठरवलं की आपण आज गुरूंची तुझीच सेवा व्हावी देवा जय जय गुरुदत्ता आरती अवधूता हाय तुझीच सेवा देवा तुझीच सेवा व्हावी देवा जय जय गुरुदत्ता आरती अवधूता तुझीच सेवा व्हावी देवा जय जय गुरुदत्ता आरती अवधूता आरती अवधूता तव भक्तीची भावना तव भक्तीची तीव्र भावना व्याकुळ करती माझी यामना तव सेवेची तीव्र भावना व्याकुळ करते माझी आमना तुझ्या कृपेने तुझीच सेवा व्हावी भगवंता आरती अवधूता हाय तुझीच सेवा व्हावी देवा जय तुझीच जय सेवा व्हावी देवा जय जय गुरुदत्ता आरती अवधूता
तव भक्तीची अतीव आशा पुरी करावी हीच मनीषा तव भक्तीची अतीव आशा पुरी करावी हीच मनीषा परब्रह्म तू भक्तवत्सला मजवरी तव सत्ता आदित्य अवधूता परब्रह्म तू भक्तवत्सला मजवरी तव सत्ता आरती अवधूता तुझीच सेवा भावी देवा जय जय गुरुदत्ता आरती अवधूता वास तुझा मज जवळी असावा हाच हट्ट मजसी पुरवावा वास तुझा मज जवळी असावा हाच हट्ट मज तुझसी पुरावा जवळी असता तूच नरहरी मला काय चिंता आरती अवधूता जवळी असता तूच नर मला काय चिंता आरती अवधूता तुझीच सेवा भावी देवा जय जय गुरुदत्ता आरती अवधूता तव चरणाची हीच आरती तुझीच केवळ राहो भक्ती तव चरणाची हीच आरती तुझीच केवळ राहो भक्ती भक्तासह घ्या हीच आरती प्रसन्न व्हा आता भक्तासह घ्या हीच आरती प्रसन्न व्हा आता आरती अवधूता तुझीच सेवा भावी देवा जय जय गुरुदत्ता आरती अवधूता तुझीच सेवा व्हावी देवा जय गुरुदत्ता आरती अवधूता आरती अवधूता आरती अवधूता सगळ्या ब्राह्मणांनी आरती पूर्ण केली मंत्रपुष्प सुरू झाला ओम यज्ञेन यज्ञमय्यंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासं देहनाकं महिमान सकंद यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय पुरुमे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वरं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तमर्या ईस्यात् सार्वभौम सार्वायुषान् दादा परार्थात् पृथिवी समुद्रपर्यन्ताय एकराळतीत दप्लेश श्लोको विगितो मृत परवेष्टारो मृतस्यावसंग्रहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति जा जा स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरु दत्त हे नाव ज्याचे पवित्र परब्रह्म माया चिरंजीव पुत्र मनी आठविता सदा त्या गुरुला आशीर्वाद राहो गुरुसेवकाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। जगदंब उदयोस्तु उदयोस्तु देवा तू सागर करुणेचा देवा तुझलाची दुःख सांगावे तुझ वाचुनी राते दिनमुख पसरोनी काय मागावे देवा तू सागर करुणेचा स्वामी समर्थ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि 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 गुरुदेव दत्त 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 गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ 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 हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत् सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते।